भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्या वर्षभरात सर्वांचं त्यांच्या विलक्षण कामगिरीमुळे लक्ष वेधलं, तर अलीकडेच स्मृती मंधानाने दुसऱ्यांदा WPLची ट्रॉफी पटकावत कौतुकास्पद कामगिरी केली। त्यापूर्वीच भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला। त्यामुळे गेल्या वर्षभरापासून या महिला क्रिकेटर्स चर्चेत आहे। पण तुम्हाला माहित आहे का, महिला क्रिकेटर्सची नेटवर्थ किती आहे? तर जगातील सर्वाधिक 5 श्रीमंत असलेल्या महिला क्रिकेटर्सच्या यादीत कोणाचा समावेश आहे, याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। जगातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर्सबद्दल बोलायचं झालं तर या यादीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर 26 कोटी, स्मृती मंधाना 35 कोटी, भारताची माजी कर्णधार मिताली राज 43 कोटी, ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग 75 कोटी आणि जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या महिला क्रिकेटरचं नाव आहे एलिस पेरी, जिची नेटवर्थ आहे 120 कोटी। सध्या आघाडीवर असलेल्या हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर स्मृती मंधाना देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या महिला क्रिकेटर्सपैकी एक आहे। तिची एकूण नेटवर्थ ही 35 कोटी इतकी असून तिचा BCCI बरोबर वार्षिक करार आहे, ज्यामधून तिला वर्षाला 50 लाख इतकी रिटेनर फी मिळते। तर याचबरोबर ती प्रत्येक मॅचसाठी सुद्धा लाखो रुपये मानधन घेते। यासह स्मृती नामांकित ब्रँड्सचा चेहरा सुद्धा आहे, त्यामुळे जाहिरातींमधून सुद्धा स्मृती लाखो रुपयांची कमाई करते। तर स्मृती मंधानाकडे महागड्या गाड्यांचं आलिशान कलेक्शन सुद्धा आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्मृती मंधानाला 3.4 कोटींना खरेदी केलं होतं, ज्यानंतर ती देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या महिला क्रिकेटर्सपैकी एक ठरली। हरमनप्रीत कौरच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर हरमनप्रीत कौर सुद्धा देशातील सर्वाधिक श्रीमंत महिला क्रिकेटर्सपैकी एक असून तिची नेटवर्थ 26 कोटी इतकी आहे। हरमनप्रीत कौरचा सुद्धा BCCI बरोबर वार्षिक करार असून ज्यामधून तिला वर्षाला 50 लाख रुपये मानधन मिळतं। तर हरमनप्रीत कौरचा मुंबई इंडियन्स बरोबर जवळपास 1 कोटीचा करार आहे। हरमनप्रीत कौर सुद्धा नामांकित ब्रँड्सचा चेहरा असून तिने आजवर अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे, ज्यामधून तिने लाखो रुपयाचं उत्पन्न कमावलं आहे। हरमनप्रीत कौरकडेही स्मृती मंधानाप्रमाणे आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे। तर यापैकी तुमची आवडती महिला खेळाडू कोणती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।